पण आम्ही शिकलो नाही त्यांच्यापासून. आम्ही फक्त मोठेपणासाठी महाराजांचा वापर करतो. त्यांचे विचार घेऊन वागण्याचा आम्ही विचार केला पाहिजे. म्हणून झाडं लावा. ऑक्सिजन प्राणवायू म्हणते त्याला, प्राणवायू नाव आहे त्याला ऑक्सिजनला. 28 किलो ऑक्सिजन लागतो रोज आपल्याला. 28 किलो. एक झाड देतं 7 किलो. जगायला 4 झाडं लागते. हे कोरोना आलता ना साहेब, कोरोना आजार नव्हता. कोरोना म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा. ज्या ज्या जागी ऑक्सिजन नाही मिळाला, भवरा तयार झाला, तिथला गेला. हे यानं काय नाव द्या म्हणून दिलं. दवाखान्यात नेऊन माणसाला काय करीत होती कोरोना झालेल्या? दुसरं काहीच नाही. सोपं सांगू, ज्याची रेंज गेली तो गेला. आपली रेंज जाते ना काय काही ठिकाणी, आपण वर हिंडतो, इकडे टेकडावर जातो, घरावर जातो, रेंज गेली गेला. पुण्या मुंबईत जास्त लोक का मेले? झाडं कमी, लोकसंख्या जास्त. खेड्यात कमी काऊन मेले? झाडं बरे, लोकसंख्या कमी. म्हणून झाडं लावा. कोण्याही दिवशी कोरोना येईन. कोरोना मागं बी एकदा आला होता. त्या सत्यवानला कोरोना झाला होता. सत्यवान माहिती का? सावित्रीचा नवरा साहेब, त्याला कोरोना झाला होता. हा ना. अहो त्याला ऑक्सिजन मिळाला. ती बाई हुशार, सावित्री, त्याला ओढीत ओढीत आणलं, वड्याखाली टाकलं. बरोबर आहे. त्याला ऑक्सिजन मिळाला, ते जगलं. सोपं आहे ना. हे आमच्या पागल वडलंय भारी, वडलंय भारी, काय तर म्हणे त्याला द्वाराच गुंडळी. काहीच नाही. वडाचा नाही, याचा दुसरा संबंध नाही. मला वेळ मिळाला ते शेवटी सांगेन मी. तुम्ही आठवण करा. मी जेवढा वरून काळा आहे ना, त्याच्या 10 पट आतून काळा आहे. लय हरामी आहे. आणि सरपंच हरामीच पाहिजे. हे भोळ्या बाबड्या सरपंचाचं, तुकाराम महाराजासारख्या सरपंचाचं काही खरं नाही. सरपंच बदमाश. हे गावातले 4000 रानडुकरं सांभाळायचे, हे कोणाचं काम आहे का? म्हणून सरपंच हरामी पाहिजे, हरामी. मी लय वेळेस सांगितलं, सरपंचाशिवाय हे काही खरं नाही आहे. आणि सरपंचाशिवाय देश बी महासत्ता होऊ शकत नाही, हे राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून सरपंचाला, ग्रामपंचायतीला त्रास द्यायचा नाही. त्यांच्याशिवाय देश महासत्ता होऊच शकत नाही.